अमरावती शहराच्या इतिहासाचा महत्वाचा भाग असलेली नेहरू मैदानातील ही शाळा 1928 साली उभी राहिली. अनेक पिढ्यांना शिक्षण देणारी ही वास्तू 2018 मध्ये जर्जर झाल्याचे कारण देत बंद करण्यात आली. त्यानंतर इमारतीची देखभाल थांबली आणि हळूहळू अतिक्रमण वाढत गेलेत. मैदान परिसरात वास्तव्यास असलेल्या घुमंतूंनी शाळेच्या इमारतीतही आपला ताबा निर्माण केला. अनेक वर्ष ही ऐतिहासिक वास्तू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमणाखाली राहिली. परिसरात अस्वच्छता, असुरक्षितता आणि वारसा वास्तूंच्या संरक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर बनत गेला. सिटी न्यूजने या ऐतिहासिक शाळेची दयनीय अवस्था, सुरक्षेचा अभाव आणि अतिक्रमणाचा मुद्दा सातत्याने लोकांसमोर आणला. त्यानंतर प्रशासनानेही याची गंभीर दखल घेत कारवाईची तयारी सुरू केली आहे. 26 मेच्या रात्री महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सिटी कोतवाली पोलिसांच्या मदतीने संयुक्त मोहीम राबवली. या धडक कारवाईत घुमंतूंना परिसरातून हटविण्यात आले आणि मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाई दरम्यान तब्बल 4 ट्रक साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आता या इमारतीला नवे प्रशासकीय स्वरूप देण्याचा विचार सुरू आहे. महापालिका आयुक्त वर्षा लड्ढा यांनी अतिक्रमण विभागाचे कार्यालय या इमारतीत स्थलांतरित करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्ष ओसाड आणि दुर्लक्षित राहिलेल्या इमारतीत पुन्हा नियमित शासकीय हालचाली सुरू होणार आहेत. प्रशासकीय कार्यालय सुरू झाल्यानंतर इमारतीची सुरक्षा, स्वच्छता आणि देखभाल अधिक प्रभावीपणे होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामुळे भविष्यात पुन्हा अतिक्रमण होण्याची शक्यता कमी होणार असून ऐतिहासिक वास्तूचे जतनही शक्य होईल. दरम्यान विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपताच इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याची तयारी असल्याची माहितीही पुढे आली आहे. आवश्यक निधी आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ऐतिहासिक वास्तूचे पुनर्जीवन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एकेकाळी विद्यार्थ्यांच्या गजबजटाने भरलेली ही शाळा आता नव्या भूमिकेत शहराच्या प्रशासकीय व्यवस्थेचा भाग बनण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे वारसा संवर्धन आणि सार्वजनिक उपयोग या दोन्ही उद्दिष्टांना चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.